पहिले काम करू कारखान्यात काम केलं, गॅरेजमध्ये काम केलो. मला आठवड्याला 5 रुपये पगार होता, तेव्हा मी काम करत होतो. गड्ड्याचे होते, रस्ते गाणं होतं, घोरळ विकलं, अनेक अडचणी गेले. माझी एवढी हिंमत आहे, मी तुमच्या हायकोर्टच्या 6व्या मजल्यावर म्हणून जीव द्यायला तयार आहे. मालकाचं लक्ष वेधावं म्हणून या मिलच्या गेटसमोर मालकाचा पुतळा जाळला. त्या मालकाला निमित्त तेवढंच पाहिजे होतं. माझा पुतळा जाळला, आता मी मिल चालू करणार नाही. आणि त्या दृष्टीने त्यांनी सुरू केले, तर मिल कायमची बंद केली. मिल बंद केली. सर्व पुढाऱ्यांनी कामगारांच्या स्वराज्य कामगारांची फसवणूक केलेली. राजकीय लोक, स्वार्थी मंडळींनी फक्त जुनी मिल कंपाऊंड ही एकच जागा 5 कोटीची मागणी केली कोर्टात. मग आम्ही मालकाच्या घरला गेलो. मालक पुन्हा 88 साली जे 2 कोटी ठोकर मी बाहेर आलो होतो, त्याच बंगल्यात पुन्हा 98 साली गेलो. मालक आत गेले, त्याचे कोट टाय बी सर्व काढून एक बंडी घेऊन बाहेर आले. मी सोफ्यावर बसलो होतो, गुडघे टेकले, माझी माफी मागायला. अगर आज मैं तुम्हारी क्षमा नहीं मांगूंगा तो भगवान मुझे क्षमा नहीं करेगा. परंतु तो खोटे केस मला 8 महिने जेलमध्ये जावं लागलं. जेलमध्ये जावं 8 महिने. जन्मतेचं मुळं पाहिनं शोधूनही दुःखाची कारणे जन्म घ्यावा. पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी, नरध्या येऊन हानी केली. ऐका, मी एक स्वप्न पाहिलं, नुसतं अध्यात्म ऐकून नाही, तो कृतीत आणायचं आहे. तू म्हणता ना माझं काय स्वप्न आहे, राहिलेली सर्व जागा मी माझ्या कामगारांच्या, गरिबांच्या खरंच स्वप्न मी फ्रीमध्ये देणार आहे. त्या जाताना फक्त मी का आज बोललोय, मी त्यांना दिलेले शब्द आहेत. आता एक जण बी हयात नाहीत, सर्व वारलेले आहेत. आणि मी आता त्या वाटेवर आहे. जातातच घ्या मला त्यांना द्यायचं, साहेब डॉक्टर तुम्हाला दिलेलं वचन मी पूर्ण करून आलो. साहेब एवढं नाही तर त्याने मला जे पत्र दिलं, हाय इम्पॉसिबल मॅटर कॅन बी सेट आउट, यू आर यू. म्हणजे माझ्या कामगारासाठी तू जे काम केलं, लिटल ट्रँगल मी ट्रँगल तयार केलं होतं, लिटल ट्रँगल मी केलं होतं, आणि तू सर्व चक्र फिरून तू जे काम केलंस आता तू करणार आहे. मला लेखी पत्र दिलंय, ते माझ्या पत्र मी फ्रेम करून लावलेलं आहे. नमस्कार श्रोते हो, सोलापूर शहरामध्ये घडलेल्या एका इतिहासाच्या पानाबद्दल आपल्याला आज या ठिकाणी काही माहिती करून घ्यायची आहे. सोलापूरच्या बऱ्याच लोकांना जुनी मिल कंपाऊंड हा शब्द ऐकून माहीत आहे, पण ही जुनी मिल काय होती, ती बंद का पडली, आणि तिची जागा हडप करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या स्वार्थी लोकांनी काही राजकारण केलं, त्यातून काय काय घडलं, आणि त्या स्वार्थी लोकांशी लढून सोलापूरच्या एका कामगाराच्या मुलाने ही सगळी जमीन कामगारांची देणी देऊनच विकली जाईल अशा प्रकारचा अट्टहास केला. त्यासाठी जो अभूतपूर्व संघर्ष केला, त्या संघर्षाची ही कहाणी आहे. आणि त्या कामगाराच्या मुलाचं नाव आहे कुमार शंकरप्पा करजगी. त्यांना बहुतेक लोक आत्ता सोलापुरात ओळखतात, परंतु नव्या पिढीला त्यांची ओळख नाही. पण त्यांनी केलेला संघर्ष मोठा रोमहर्षक आहे. सोलापूरच्या लोकांना त्या संघर्षाचे तपशील माहीत नाहीत, परंतु या संघर्षाची नोंद आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलेली आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निघणारं एक जर्नल आहे, त्या जर्नलमध्ये एक विशेषांक काढलेला आहे. तो विशेषांक भारतावरचा आहे, आणि भारतातल्या अशा संघर्षमय कथांची माहिती त्यात दिलेली आहे की त्याच्यामध्ये त्या नेत्याचं सगळं सत्वपणाला लागलेलं आहे. जनतेचा उठाव, स्वतःची तळमळ, जिद्द या जोरावर या माणसाने काय केलेलं आहे, अशा 16 कहाण्या त्यात दिलेल्या आहेत. त्यात महात्मा ज्योतिबा फुले यांची सुद्धा कहाणी दिलेली आहे. पण त्या पुस्तकाचं पहिलं प्रकरण कुमार करजगी या माणसावर आहे. म्हणजे जगाने ह्या संघर्षाची दखल घेतलेली आहे. आणि अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी या विद्यापीठाने त्यांच्या ह्या सगळ्या कामावर रिसर्च करून त्यांना PhD पदवी दिलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणल्या गेलेल्या ह्या कथेची माहिती सोलापूरच्या पुढल्या पिढीला होणार आहे का नाही शंका वाटते. म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत की पुढच्या पिढीपर्यंत हा इतिहास जाण्यासाठी आज प्रत्यक्ष कुमार करजगी यांना आपण बोलतं केलेलं आहे. नमस्कार दादा. नमस्कार सर. नमस्कार. आपल्याला ही सगळी कहाणी सांगत असताना आधी जुनी मिल म्हणजे काय, ती काय होती, जुनी मिल कशी स्थापन झाली ते. कारण काय झालं की 1860च्या दरम्यान देशातली पहिली रेल्वे सुरू झाली, आणि रेल्वे सुरू झाल्यानंतर एक एक स्टेशन वाढत गेले.
आणि पहिल्या टप्प्यात जे काही स्टेशन झाले त्यात सोलापूरचं स्टेशन होतं आणि त्या रेल्वेतून प्रवास करताना मुरारजी नरोत्तम मुरुळजे नावाचे उद्योगपती होते. त्यांनी पाहिलं की इथं रेल्वेतून पाहिलं त्यांनी की या रेल्वे स्टेशनच्या बाजूला प्रचंड जागा मोकळी आहे आणि हे शहर आपण विकसित करू शकतो. 1865च्या दरम्यान ही घडलेली घटना आहे आणि त्यांनी ही नवी जुनी मिल काढलेली आहे. ती किती भरभराटीला आली होती. त्यांनी सोलापूरचा इतिहास कसा घडला हे 2 मिनिटात तुम्ही सांगा, म्हणजे पुढच्या कहाणीचा संदर्भ आपल्याला कळेल. नमस्कार सोलापूर सोलापूर शहर जे सोलापूर हे नाव झालं, खरं म्हणताना सोलापूर शहर सिद्धरामेश्वराच्या पदपावन प्रशाने पुण्यात असलेलं हे सोन्नलगी गाव, या सोन्नल गावामध्ये 1865 साली ब्रिटिश उद्योगपती दिनशा रोमर व भारतीय उद्योगपती नरोत्तम या दोघांनी म्हणून या सोलापुरात ही मिल चालू केली. त्या मिलचं नाव दिलं त्यांनी सोलापूर. त्या मिलच्या नावावर त्या सोलापूर शहराला सोलापूर ओळख पडली. आणि आज या सोलापूरच्या माझ्या सर्व जनतेला माहिती सांगतो की सोलापूरची मिल किती मोठी होती, व्यापक. तर ज्या टायमाला सोलापूर हे बॉम्बे प्रांत म्हणजे काय, संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण गुजरात, 25% आंध्र प्रदेश, 25% कर्नाटक, असा जो बॉम्बे प्रांत होता, त्या बॉम्बे प्रांतामध्ये 1 नंबरचं इंडस्ट्रियल हे बॉम्बे आणि 2 नंबर सोलापूर होतं. म्हणजे एकेकाळी या सोलापूर शहराला एवढा नाव लोकप्रिय झाला की मँचेस्टर म्हणून जगात लोक झालं. अशा खंडातील सर्वात मोठी मिल म्हणजे सोलापूरचं नाव लोकप्रिय होतं. आणि 22,000 कामगार काम 22,000 कामगार मिल काम करत होते. वैशिष्ट्य म्हणजे काड्याच्या पेटीत बसेल एवढं तलम मँचेस्टर धोतर इथे तयार होत होतं आणि ते लंडनमध्ये विकलं जात होतं. म्हणून त्याला प्रति मँचेस्टर म्हणत होते. इतकं वैभवशाली हे शहर. मग या शहरामधल्या या कापडगिरणीत तयार झालेला जो माल आहे तो जगभर विकला जात होता. विशेषतः ताडपत्री, मिलिटरीचे तंबू बनवणारा कॅनव्हास हे सुद्धा या ठिकाणी बनत होतं. आणि दुसऱ्या महायुद्धात विलक्षण तेजी आलेली होती आणि सोलापूर वैभवशाली त्यामुळे झालेलं होतं. काय अडचण आली पुढे, का दृष्ट लागली या सगळ्या वैभवाला? साहेब खरं सांगतो की 1865 ते 1930 साल उजाडलं. 30 सालचा ज्या मिलचे जे मालक होते नरोत्तम, ते बॉम्बेवरून सोलापूर येत होते आणि खंड्या घाटात त्यांच्या गाडीचं ॲक्सिडेंट झालं, ते वारले. त्याच्या पहिले अगोदर 2 वर्ष ब्रिटिश युद्ध देशामध्ये ते वारले. मग ही मिल मोरारका ग्रुपकडे गाणकरमधून चालवा घेतली त्यांनी. म्हणजे वारसा हक्काने गेलेली नाही, वारसा हक्क नाही गेली, त्यांचे भागीदार गेले. त्यांच्याकडे 20 लाख रुपयाचे शेअर्स होते. 20 लाख शेअर होते. शेअर पुढे चालवायला घेतले आणि ती मिल मोरारकाची झाली. मोरारका नाव सारखं येतंय म्हणून. आज सोलापूरकर सांगतो, सोलापुरामध्ये सर्वात मोठी पेठ मोरारजी पेठ आहे. मोरारका पेठ नाही, मोरारजी पेठ आहे. म्हणजे ज्यांनी 1868 मिल चालू केली त्या मालकाच्या नावाने मोरारजी पेठ आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे आपण आता जिथे बसलो ती मोरारजी पेठ आहे. मोरारजी पेठ आणि ही जागेत बसतो, इथंच मिल होती. हीच मिल होती, करेक्ट. मग आता त्या गिरणीमध्ये अडचणी काय आल्या पुढे? साहेब काय झालं, चालता 1935 साल उजाडलं. मिलला प्रचंड जगातल्या महायुद्ध चालू होतं, मोठमोठ्या ऑर्डर मिळाल्या आणि मालकांनी प्रचंड कामगार भरती चालू केली. आणि आज सांगतो सोलापुरामध्ये पूर्व भाग आहे जो आपला विणकर समाज आहे, तो आंध्रातून सोलापुरात ह्या मिलसाठीच कामासाठी आला. सोलापुरामध्ये फक्त एक छोटंसं एक पूर्व भाग इथं असलेलं एक लिंगायत समाज गाव होतं. पण ह्या सोलापूरला बहुभाषी झालं. ती कष्ट करणारा हा वर्ग आहे, तेलुगू समाज, हा सोलापूर या मिल कामाला आला. झाल्यानंतर काय झालं, युद्ध संपलं, प्रचंड पैसा कमवला. या मिलच्या मोरारकांनी या मिलवर 2-3 मिल उभा केल्या. अपोलो मिल त्यांची, अपोलो मिल मुंबईची, बरोबर. पण पुन्हा काय झालं, या मिलमध्ये त्यांनी कपात चालू केली, कामगार कपात. म्हणजे त्याला खरं सांगायचं वेगळ्या शब्दात अवदसा आठवली. स्वार्थ आणि स्वार्थापोटी त्यांनी मिल बंद पडेल या दृष्टीने पावलं पडलं. त्यांचं काही नुकसान झालं नाही. त्यांनी या मिल 4 मिल केल्या होत्या. त्या मिलची त्यांना आवश्यकता नव्हती. पण सोलापूरमध्ये 22,000 लोक बेकार झाले. एकाच मिलमध्ये 22,000 होते. बाकी एनजी मिल बंद पडली ती पुन्हा अवकाश. लक्ष्मी 85ला बंद झाली. पण हे एकूण काय झालं,
1963 साली सर्व कामगार खवळले, सर्व फार कपात, 22,000वरून फक्त 10,000 कामगार आले. कामगार कपात करायची, आहे त्या कामगारांना निम्म्या पगारात निम्मा काम पगार करा म्हणायचं, द्यायचा. पगार थकवायचे, हा. असे प्रकार सुरू झाले आणि त्यातून ही मिल बंद पडली. बंद पडत कारण काय, मिल बंद पडत नव्हती, हा, चालू होती पण मिल चालू होती. हो हो तर कामगार काय म्हणला मालकाला की आम्ही अर्ध्यावर काम करवलोय, हो. आमचं कुठे जायचं. तर मालक ऐकला नाही. मग कामगार संप केला. संप केल्यानंतर मालकाने संपाकडे दुर्लक्ष केलं. मग काय आता ते कामगार पण काय केलं, मालकाचं लक्ष वेधावं म्हणून या मिलच्या गेटसमोर मालकाचा पुतळा जाळला. 25 फूट उंचीचा 25 फूट उंचीचा पुतळा होता रावणासारखा मालकाचा पुतळा. आणि तो जाळला. त्या मालकाला निमित्त तेवढंच पाहिजे होतं, माझा पुतळा जाळाचा, मी मिल चालू करणार नाही. आणि त्या दृष्टीने त्यांनी सुरू केले की तर आता मिल मिल काय बंद बंद पडली. केली, मिल बंद केली, त्यातून सगळ्याचे संसार उद्ध्वस्त झाले. साधवून झाले. आणि हे तुम्ही ज्या कायदेशीर लढा दिलेला आहे तो लढा तिथे खऱ्या अर्थानं हळूहळू सुरू झाला. नाही तरी मग साहेब, पहिल्यांदा मिल ह्याच्यात काढली का, लिक्विडेशन मध्ये काढली नाही का? काय झालं, मालका बंद केल्यानंतर हा, बँक ऑफ बडोदाचं कर्ज होतं मिलवरती. बरं. त्या बँकाने कोर्टामध्ये एक रीट दाखल केला आपल्या पैसे मागण्यासाठी. हा, हा, मालकाने हायकोर्टामध्ये सूट दाखल केलं, 156 सूट दाखल केलं. हा. आणि त्यामुळे काय झालं, केंद्र सरकार राज्य सरकार पैसे होते या मिलवरती हा. थकीत, त्यांनी क्लेम दाखल केलं. आणि त्या टायमाला कामगारांचे क्लेम दाखल करण्यासाठी काही कामगार पुढे क्लेम गोळा केले. म्हणजे एखाद्या गिरणीमध्ये जर समजा आता ही गिरणी बंद पडत चाललेली आहे किंवा मालक स्वतःहूनच काही देणी देत नाहीये, अशा वेळी ज्यावेळेस मिलचे सगळे मालमत्ता विकून, यंत्रसामुग्री विकून पैसे उभे करायचे, तर ते करत असताना देणी कुणाची द्यायची, सरकारचं देणं असतं, बँकेचं देणं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामगारांचं देणं असतं. ठीक आहे, पण कामगारांचं देणं किती दुर्दैव आहे सोलापूरचं. मी आज सांगतो, पण सोलापूरला कामगाराचं देणं आवश्यक होतं, अत्यंत आवश्यक पगार होतं. थकलेले होते, त्यांचं प्रॉव्हिडंट पण देणं होतं, परंतु कामगारांची देणी म्हणजे कामगारांचा क्लेमच सादर झाला बघा, नाही, ही चूक झाली. इथं स्वार्थी मिल मालक आणि पैशाला बळी पडून जर शासकीय अधिकारी जर एकवटले तर कामगार काय वाहतात होती, या सर्व मी माझ्याकडून पाहिली आणि त्याचा संघर्ष झाला. मी कोर्टामध्ये मिलची मशिनरी विकली आणि मिलची- सरकारचे देणे देऊन टाकले. सर्वांना देणं नाही, त्यांचे अर्धकट देणं, हा, पण मिलच्या कोर्टाकडे राहिली ती मिलची जमीन हा. 25. आम्हाला काय सांगत होतं, हे आम्हाला काम आहेत. मी कामगारचा मुलगा, या मिलमध्ये काम करणाऱ्या एका कामगारचा मी मुलगा आणि कामगार चाळीत राहत होतो. वडील हमेशा म्हणणार, चाळीत सर्व थांबा, आपल्या आता कोर्टातून आपले पैसे आपले येतील, कामगार फक्त आशा लावून बसलेत, कोर्टातून पैसे कोर्टात येतील, काहीतरी केस चाललेली आहे आणि आपले पैसे मिळणार आहेत. येतील. परंतु कायदेशीर तरतूद अशी असते 25 वर्ष की कामगारांची देण्याचं क्लेमच सादर झालेलं नव्हतं क्लेम नसतील तर पैसे येणार कुठनं. आणि देणार कोण, आणि मग काय झालं, मागणीच केली नाही तर पैसे देणार कोण. 63 ते 1988 पर्यंत, बरोबर, 88 साली कामगारांचा क्लेमच नाही. क्लेमच नाही तिथं, कुणी कुणी आशा दाखवली, फक्त अशा दाखवले. क्लेमचे फॉर्म भरून घेतलेत, सर्व पुढाऱ्यांनी कामगारांच्या स्वराज्य कामगारांची फसवणूक केलेली. हा, आणि क्लेम भरून तर घेतले, घेतले पण दाखल केले नाही, दाखलच केले नाही. मालकाचा पैसा खाला गडप केला. त्यामुळे कोर्टामध्ये कामगारांची देणी हा विषय झाला नाही. 1% सुद्धा नाही. मग हा विषय कधी आला? हा, मग झालं का? ते मी 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 माझ्या ऑफिस बसलो दुकानामध्ये. तुमचं दुकान कशाचं होतं? माझं शिलाई मशीन रिपेअर दुकान होतं, माझं मशीन रिपेअर तुम्ही दुकान म्हणजे होतं. वडील मिल मधून बेकार झाले, झाले. तर तुम्ही स्वतःचे पोट भरण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू केला, मी- शिलाई मशीन. नाही नाही, मी पहिले काम करू कारखान्यात काम केलं, गॅरेजमध्ये काम केलो. बरं. मला आठवड्याला 5 रुपये पगार होता, तेव्हा मी काम करत होतो. गड्ड्याचे होते, रसगाणं होतं, ते घोराळ विकलं, एक अनेक अडचणी गेले. किरकोळ व्यवसाय करून तुम्ही जगत होता. जगत होतो. पुढे तुम्ही सुईंग मशीनचा व्यवसाय सुरू सुरू होतो. केला. मग तिथे 88 साली तुम्हाला पहिल्यांदा कळलं. पेपर बघितलं की जुनी मिलच्या जमिनीचा लिलाव आहे. आता हे मला सांगा, जमिनीच्या लिलावाची नोटीस पेपरमध्ये आली, हा. टेंडर आलं थोडक्यात, हा, म्हणजे लिलाव. हा. जमीन किती होती? हे सोलापूरच्या जमीन काय, तर 130 एकर जमीन काय होती, 6 लॉट. 130 एकर जमिनीचा लिलाव कोठे काढ 6 लॉट मधून. त्याच्यामध्ये त्या लिलावात काय म्हणलं होतं की ह्या लिलावात विकृत येणाऱ्या पैशाचे काय करणार आहेत? तसं काहीच नव्हतं. काहीच नव्हतं, जमीन विकले काढलेली आहे. कोर्टाने काढले देणं तसं देणं. आणि ह्या सगळा व्यवहार पाहणारा कोर्ट रिसिव्हर, हायकोर्ट. म्हणजे एकदा हायकोर्टाकडे प्रकरण गेलं हा, की हायकोर्ट एक रिसिव्हर नेमतं, तो रिसिव्हर सगळे व्यवहार सर बघतो. करत होतो. मग त्या रिसिव्हरने नोटीस काढली 115 एकर जमीन विक्री करणे 130 जमीन काढली. जाणकाऱ्या. मग मी काय केलं, आम्हाला जमीनचं देणं घेणं काय नव्हतं. तुम्हाला मला जमीन नको होती. मला संबंधच नाही आमचा. काहीच नाही. मी स्वप्नही करणार नाही. हो ना. मी बॉम्बेला गेलो आणि कोर्टात रिसिव्ह लढलं,
की आमचा आता जमीन तुम्ही विकता लिलाव तर कामगार पैसे केव्हा देणार मिळणार आहेत का आमचे पैसे हा. तर तेव्हा कोर्ट रिसर्व्हर खाडे साहेब होते. त्या खाडे साहेब काय सांगितलं, हसले, म्हटले कामगारांचे क्लेम दाखल नसल्यामुळे जागून कामगार पैसे मिळू शकत नाही. मिळतच नाही. आणि तिथं तुमच्या डोक्यात आलं की आपण कामगारांचे क्लेम आता दाखल केले पाहिजे. दाखल केलं झालं डोक्यात. मग तुमचे क्लेम दाखल केल्यानंतर जी काय जमीन विक्री होईल तर तुम्ही पैसे मिळू शकत होते पण तुम्हाला. 25 वर्षांत क्लेम कसं दाखल करणार? हा पहिली अडचण अशी कायदेशीर आली अडचण काय निर्माण की, झाल्या? मग मी बॉम्बे हायकोर्टात गेलो. हा. हायकोर्टाच्या बारमध्ये आमच्या वकिला गाठ घेतलो मी. तर त्यांनी मला काय सांगितलं, मला आता सोलापूरचे कोडले वकील होते, ते जाधव म्हणून होते, सी नायर वकील विचारलो. अरे क्या पागल है क्या म्हटलं का 25 साल हो गए अभी कैसा क्लेम दाखल हो सकता है? हा. म्हणजे टाइम पार झाला होता. कामगार सगळे वाऱ्यावर. वारे सर्व सोडलं. मी म्हटलं माझ्या आजोबांनी विहिरीसाठी 2000 कर्ज काढलं होतं 1962 साली. तर ते पैसे सरकार माझ्या बापाला वसूल करत होतो वडिलाकडून. कशासाठी काढलेलं कर्ज होतं? शेता विहिरीचं कर्ज काढलं विहिरीसाठी काढलं, होतं. हा. ज्युबिली स्कीम खाली विहिरीचं कर्ज काढलं होतं. हा. त्या माझ्या आज्यांनी 2000 रुपये कर्ज काढलेलं सरकारचं माझ्या वडिलाकडून ते पैसे वसूल करत होते. हा. माझ्या वडिलाकडून. म्हटलं तर मग कामगारांचे पैसे का वसूल होत नाहीत? मग ते एक वकील काय म्हटलं मला हायकोर्टातला, तुमच्या जवळ हिंमत आहे का कामगारांना पैसे द्यायची? मी म्हटलं माझ्या जुनी मिलच्या माझ्या कामगारांना जो कोण पैसे देत असेल, माझी एवढी हिंमत आहे, मी तुमच्या हायकोर्टाच्या 6व्या मजल्यावर म्हणून जीव द्यायला तयार आहे. काही नाही, जीव नाही म्हटले. तुम्ही म्हटले तुम्ही हायकोर्टाचे चीफ जस्टिस त्यांच्या कॅबिनेटमध्ये घुसायचं म्हणजे आणि खरी ओढ सांगायची पाय धरून. हा. मी तसं केलं. एक म्हणले, एक तर तुमचं काम होईल, नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकतील. त्या हायकोर्टात जजच्या केबिन मध्ये घुसलात तुम्ही म्हणून. मी घुसलो. मी अजून म्हणतो, माझ्या सोलापूरच्या जुनी मिलच्या कामगार पैदानासाठी बॉम्बे हायकोर्टाचे चीफ जस्टिस चंद्रशेखर धर्माजी साहेबच्या कॅबिन मी घुसलो. त्यांना सर्व सांगितल्यानंतर त्यांनी बार कौन्सिलचे जनरल सेक्रेटरी वैद्याने बोलवलं. मला यांच्यावर सर्व विचार करून घ्या. म्हणजे जस्टिस चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यापर्यंत तुमची तळमळ पोहोचली. आणि एक अडचण की या ठिकाणी कामगारांचे क्लेम कुणी काळजीपूर्वक दाखल केलेले नाही. त्यामुळं मिलची सगळी विक्री होईल परंतु कामगाराला एकही पैसा मिळणार नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. त्यांच्या लक्षात आलं आणि तिथेच एक टर्न मिळाला आणि तुम्हाला क्लेम दाखल करण्यासाठी 25 वर्ष उलटले असून सुद्धा परवानगी मिळाली. अशी दिली. ते कागद करण्यासाठी 25,000 रुपये धर्माजी साहेबांनी दिले. बार क्वेश्चनच्या फ्री लीगल डिपार्टमेंटकडून मी 9,000 लोकांचे क्लेम दाखल केले मोफत आरोग्य सल्ला विभागात. आणि जस्टिस काजी यांच्याकडून आदेश प्राप्त करून घेतला की जुनी मिलच्या जागा विक्रीतून अग्रक्रमाने फर्स्ट प्रेफरन्शियल सिक्युअर क्रेडिटर्स कामगार पैसे देण्यात यावेत. म्हणजे आधी गव्हर्नमेंटचे पैसे देऊ नयेत. पण पहिले पैसे न्यायमूर्ती काजी सुद्धा तुम्हाला देवदूतच भेटले ना. मग त्यांनीच. मग आता एक प्रश्न म्हणजे संघर्षातला एक मुद्दा, फक्त एक स्टेप संपली की कामगारांचे जे काही काम मिलची मालमत्ता जमीन विकली जाईल ती विकली जाईल, जेवढ्याला जाईल तेवढी, त्यातून येतील ते पैशाचा पहिला हक्क कामगारांचा असेल. ही परवानगी तुम्ही 25 वर्षाची मुदत उलटली असून सुद्धा मिळवून घेतली. दॅट इज द फर्स्ट सक्सेस ऑफ युअर लढा. हे क्षेत्राचा आशीर्वाद. आता पुढे प्रश्न असा आला की जर कामगारांची देणी देण्या एवढ्या पैशाला विकत गेलीच नाही जमीन तर काय मिळणार? तेच झालं साहेब. ते सुरुवात झाली तुमच्या दुसऱ्या माझ्या दुसऱ्या काय झालं, सोलापूरची 135 एकर जमीन. आता विचार करा, 135 एकर जमीन आता ह्या भागामध्ये ही हार्ट ऑफ द सिटी मध्ये जमीन आहे आणि इथे एका स्क्वेअर फूटची किंमत आहे 800 रुपये ते 1000 रुपये. मला माहित नाही जास्त आहे. 3000 रुपये किंवा 3000 रुपये स्क्वेअर फूट जमीन आहे. आता आपण जर हिशोब केला तर जवळजवळ 12 कोटी रुपयाला 1 एकर असा भाव पडतो. आणि असा जात ही 130 एकर जमीन जर गेली तर ती 1000 कोटी रुपयाची. साहेब 1988 साली गव्हर्नमेंटचा रेट होता 500 रुपये रेट घेतो. मग म्हणजे त्या काळात स्वतःची खरी किंमत काय होती? 500 रुपये रेट होता. नाही, जमिनीची किंमत टोटल काय होती? फार असेल म्हणजे ती 100 कोटीच्या पुढे होती. असाल. मी त्याचा विचार केला नाही. मी काय केलं, आता आपला कामगार पैसा मिळते, आम्ही आनंद होतो. आता एवढी मोठी जमीन आहे, कुणी किती रुपयाला आपल्याला काय करायचं? कामगाराला पैसे मिळणार आहे. मला माझा ध्येय फक्त कामगारांना पैसा मिळणे नाही. कुणी केवढ्याला काय जमीन घेणार? फुकट आम्हाला काय करायचं? आमचा पैसा मिळणं. आम्हाला 4 कोटीपर्यंतचे कामगार पैसे दाखल केले. ते तुम्ही म्हणलं असं तुमच्या मनाशी, पण निर्माण झाला, ती जमीन बेभाव चालली. तुम्हाला लक्षात आलं काय झालं?
ऑर्डर झाली, कामगारांचे पैसे मी किती झालं. मग जेव्हा मी कोर्टात गेलो तर ईश्वर म्हटले क्लेम दाखल केले झालं, पण जागा फक्त 1,70,00,000 ऐका सोलापूर शहरवासियांनो, जुनी मिलची 135 एकर जागा 1,70,00,000 सोलापुरातील संपूर्ण राजकीय मंडळी, बिल्डर्स मंडळी संगनमताने पुण्यातल्या बॉम्बेकर लोक हाताशी धरून कोर्टामधून 1,70,00,000 घेऊ लागले. आणि ह्याच्या पुढे कुणी बोली लावू नये म्हणून दादागिरी करून धाकदर्शा दाखवून कुणाला लिलावात उतरू दिलं नाही. आज मी जे सर्व काय सांगेन, एक शब्द त्यात खोटा होऊ शकणार. कोणच्या सोलापूर जायचं मला कागद पुरावा देईन. औरंगाबादचे बिल्डर होते योगेल किशोर तापडिया, त्यांनी लेवलात भाग घेतला होता आणि लेवला किंमत वाढत असताना त्या तापडियाला मारून हाकून दिलं. त्या लेवलामध्ये ते 9 कोटीला घ्यायला तयार होते, 9-10 कोटी घ्यायला तयार होता तो. मग ते जर झालं असं तर सगळे पैसे कामच आमचं, पण त्याला हाकून दिले. पण ती सोलापूरचे स्वार्थी पुढारी, त्यांचे मित्र, काही बिल्डर्स, या सगळ्यांना मिळून ही जमीन फक्त 1,70,00,000 पाहिजे होती. हे चालल्यानंतर मग माझे 4 कोटी मिळणार कसे? कसे मिळणार? मग मी पैसा तुमच्या लक्षात असं आलं की कामगारांचे देणे द्यायचे असतील तर किती रुपये आले पाहिजे जमिनीला? या कमीत कमी 9 ते 10 कोटी, 9 कोटीपर्यंत यायला पाहिजे. समजा हे सगळे जे सरकारचे 5 कोटी होते, केंद्र सरकार, राज्य सरकार, बँकाचे म्हणून 5 कोटी होते आणि कामगारांचे 4 कोटी, असे 9 कोटीपर्यंत यायला पाहिजे. म्हणजे या सगळ्या चांडाळ चौकडीने थोडं मन मोठं करून जमिनीची किंमत तर 100 कोटीच्या पुढे आहे. आपण ती 10 कोटीला घेऊ आणि कामगाराचं भलं करू, आपण इथे बिल्डिंग बांधून पैसे कमवू, असा जर विचार केला असता. पण त्यांनी तसा ते 1 कोटीवर ते म्हणजे एवढी जमीन 1 कोटी रुपयात पदरात पाडून घेण्यात. त्यांचा विचार काय झाला, हा जर त्यांनी केला असता तर त्यांच्या एवढे सुखी कोण नसलं असतं. प्रचंड पैसा कमवला असता त्यांनी. आज त्यांनी 1000 कोटी कमवले, भरपूर कमवले असते. पण त्यांनी काय, सोलापुरामध्ये यांच्या विरोधात कोण जाऊ शकणार का? आता महापालिका यांच्या हातामध्ये, महापालिकेने सदर सर्व जागी रिजन टाकली होती, राज्य सरकार यांच्या हातात, राज्य सरकार यांच्या हातामध्ये, कोण येऊ शकणार नाही. पण ते भरम बसले. मग किंमत वाढली तरच कामगारांना पैसे मिळणार होते. मग मी काय, मग त्या तापड्याची गाठ घेतली. मी सोलापूर शहरावरून मी आज सांगतो, योग्य कशा तापड्या गाठ घेतली. तापड्या म्हणलं तुम्ही किंवा नाही मी वाढवत नाही, म्हटलं लोकल सोलापूरचे गुंड लोक आहेत, म्हटलं जर मी जागा घेतलं तुम्ही मला पैसे देताल का? तर म्हटलं तुम्ही कोर्टात लिलाव घ्या, 9 कोटी 10 कोटी घ्या, म्हटलं मी तुम्हाला पैसे देतो, आपण करू. म्हणजे अशा प्रकारे तुमचं पदार्पण झालं माझं. मग म्हटलं मी काय केलं, पण त्याने एक अट घातली मला, तुम्ही एक पाहिजे म्हटलं, पण मी तुम्हाला पहिले एक पैसा देणार नाही. लिलावात भाग घ्यायचा असेल तर 30 लाख रुपये पहिले भरावे लागतात. तर भाग घेतो. तो धाडस करायला तयार नव्हता. मग तो कोण नाही, त्यानं म्हणलं पैसे काय. मी काय विचार केला, ठीक आहे, मला काय करायचं होतं, फक्त या जागेला 10 कोटी किंमत घेऊन जायची होती आणि कामगारांना पैसा देणं. माझं स्वप्न ह्याच्या कुठलं स्वप्न होतं. मग मी काय केलो, माझ्या मशीन दुकानातले माझ्या 2-3 भावाकडून असे मी 30 लाख रुपये गोळा केले आणि पैसे भरले. 16 ऑगस्टला 88 मी हायकोर्टामध्ये भरून लिलावामध्ये भागीची परमिशन घेतली. आणि काय केलं, त्यांनी 1,17,00,000 बोलली होती, मी बोली त्यांच्या बोलीचे डबल, म्हणजे 3.5 कोटीपर्यंत मी बोली. अशा वेळी हे जे हातात सत्ता असलेले लोक आहेत, त्यांच्या मक्तेदारीला तुम्ही चॅलेंज दिलं. एका कामगाराच्या मुलाने, त्यांना माहिती ह्याच्यामध्ये काय ताकद येते, काही ताकद नाही माहिती त्यांना. 30 लाख रुपये जमा करताना नाकेनऊ आलेले आहेत, 1 कोटी तर सोडूनच द्या. मग अशा वेळी एक सोपा मार्ग असतो, संपून टाका त्याला. झाला का प्रयत्न असा काय? मी चाळीतला, मी काय बांबगडे नव्हतो, संघर्ष होऊन आलेलो होतो. हा एक प्रकरण झालं, मी तिला भरलं. सोलापूर आल्यानंतर काय झालं की सोलापूरचे खरं सांगतो, मला मी त्यांचं नाव घेतो, डॉक्टर वळसंकर, केळकर, तुळपुळे, विहार कुलकर्णी, विवेक गळसाची, रंगाण्णा वैद्य, या लोकांनी माझा सत्कार केला सोलापुरात. की म्हणजे त्यांना माहित होतं मिल काय ते काम. मग या कामगाराचे क्लेम दाखल केले आणि लिलाव भाग घेतला. मग जेव्हा डॉक्टरनं समजलं, तुम्ही लिलाव पण काय करणार म्हटलं, पैसे कुठून उभे करणार पैसे. मी म्हटलं मला जोगल तापडे या हे पैसे देतो म्हटलं. मग मला या लोकांनी सांगितलं की कुमार, बिल्डरकडून पैसे घेण्यापेक्षा जर आपण ही जमीन कामगार, तुमचा प्रश्न कामगारांना पैसे द्यायला पाहिजे. मग ही जमीन आपण सोलापुरातल्या सर्वसामान्य लोकांना जर ज्या किमती मिळेल त्या किमती द्यायचा प्रयत्न केला तर. म्हणजे आता ह्या संघर्षातला दुसरी स्टेप एक महत्वाची आली. पहिली स्टेप म्हणजे तुम्ही आधी क्लेम सादर केले. दुसरी स्टेप म्हणजे तुम्ही लिलावात भाग घ्यायची परवानगी मिळवली. तिसरी गोष्ट म्हणजे त्या लिलावात भाग घेण्यासाठी जे पैसे लागतात
ते उभं करण्याचा नवा मार्ग म्हणजे डॉक्टर वळसंकरांनी सुचवला की तुम्ही ही जमीन ताब्यात घ्या, विकत घ्या आणि लोकांना प्लॉट पाडून देऊन टाका. नाही तसं नाही म्हटलं मी तसं नाही म्हटलं. मला जमिनीत काही इंटरेस्ट नाही. मला फक्त काम ते काय म्हटले कुमार, त्या बिल्डरबरोबर तुम्हाला पैसे कमवायचे आहेत का? म्हटलं मला लाल पैसा कमवायचा नाही. मग त्यामुळे ठीक आहे. मग त्यांना म्हटलो की ठीक आहे. मग त्यानंतर मला सोलापुरामध्ये आज सांगतो, ती व्यक्ती सोलापूरची आहे. मी घरात बसलो होतो, चाळीत राहत होतो. बाबूभाई मेहता म्हणे, बाबूभाई मेहता सोलापुरातले आणि कांतीलाल भाटिया हे दोघं माझ्याकडे आले आणि मला म्हणले की कुमार तुम्हाला मालकाने बोलवलं, मुरारकांनी बोलवलं. मी झालं. मग मी काय केलं, डॉक्टर वळसंकरांना घेतलो. मला काय बोला म्हणलं तर मी त्यांनाही मी बॉम्बेत गेलो. मी डॉक्टर वळसंकर, बाबू मेहता खाते आम्ही चौघं मुरारकाच्या बंगल्यात 29 नॅपिंग्स रोड बॉम्बे मालकाच्या बंगल्यात गेलं तर बघितलं आयुष्य कसला मोठा बंगला आयुष्य कधी बघायला मिळालं नव्हतं. बसलो. मालक आले मुरारका, म्हटले खरंच हा नमस्कार केला. तुम क्यों बैठेंगे, क्या लोगे? मैं बोला मैं क्यों बैठा हूँ, तुम जो कर रहे हो, जो जगह में भाग ले रहे हो, वर्कर कर, कुछ नहीं करने का, मैं तुमको 2 करोड़ रुपये देता हूँ. 2 कोटी आणि 10 एकर जमीन मला मोफत देण्याची मुरारकाने ऑफर दिली. शेठजी मी तर म्हटलं शेठजी मैं एक वर्कर का बच्चा हूँ, मुझे वर्कर को पैसा दिलाना है. आणि नहीं हो सकता. मी म्हटलं मुझे पैसा दिलाना है, मैं पैसा दे के रहूंगा. आणि तिथून उठलो, बाहेर म्हणवलो मी. तुम्ही 2 कोटीची ऑफर नाकारली. ठोकर मला बाहेर आल्यानंतर दिलं की 2 कोटी मला देण्यापेक्षा त्या 2 कोटीमध्ये आणखीन 2 कोटी घालून कामगाराला लिहून टाका. त्याला मालकाचा पुतळा तो राग होता त्याला. कामगाराला देणारच नाही. त्या मालकाचा राग कोणचा, कामगारांनी पुतळा जाळल्या म्हणून त्याने कामगारा पैसे दिले नव्हते. हा वीक पॉईंट होता. मला 2 द्यायचं ते. मी बाहेरनंतर डॉक्टर माझ्या पाठवे ठाप मारली, कुमार आता तू जर 2 कोटी ठोकर मारला म्हणजे तू एकदम प्रामाणिक, आम्ही तुझ्या पाठीमाग. मग ते टीम व्हावं गेलं माझ्या पाठीमाग. मग आता ह्या सगळं म्हणजे रंगाअण्णा वैद्य, विहार कुलकर्णी, विवेक गळसासी, तुळपुडे, केळकर आणि वळसंकर ह्या सगळ्या लोकांनी एक नवीन कल्पना पुढे आणली की अशा प्रकारे कामगाराच्या मुलांनी त्यात भाग घेतलेला, परंतु त्याच्याकडे आता पैसा नाही, त्यामुळे लोकांनी पैसा उभा करावा आणि ती एकदा जमीन ताब्यात आल्यानंतर त्यांच्या पैशानुसार त्यांना प्लॉट द्यायचा. एक नवीन प्रकारची कल्पना आली. म्हणजे कसं झालंय की मुंबईत काही गिरण्या बंद पडल्या, नागपूरमध्ये गिरण्या बंद पडल्या, बार्शीची गिरणी बंद पडली, परंतु त्या जमिनीची विल्हेवाट लावत असताना लोकांच्या सहभागातून त्या जमिनीची खरेदी करावी आधी इन ॲडव्हान्स, ही नवी कल्पना मांडली गेली आणि हा इतिहासात जास्त महत्वाचा आहे. परंतु एक गोष्ट त्यात बरं का, की लोकांनी जवळजवळ तुम्हाला 10 कोटी रुपये उभं करून द्यायच्यात. 20 रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे तुम्ही त्याला जमीन देणार. लोकाला किती 1000 स्क्वेअर फूट पाहिजे, 20,000 रुपये बँकेत भरा. ते माझ्या नावाने नाही, म्हणजे कुमार करजगी नावाने नाही. नाही सर, त्यात काय झालं, ते पैसे त्यांनी त्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करायचे. एक त्या घटना घडली. मग लिहिलं बघ समजा आमचे हे लोक तयार झाले. मग जुनी मिलचा हा जो जुनी मिल कंपाऊंड आहे हे 65 एकर होती. मी कोर्टात 2 कोटी 40 लाख बोलली समजामुळे आम्ही 6.5 कोटीत मग बोलली होती. मग त्या बिल्डर लोकांनी काय केलं, गोंधळ थांबवला. मग डॉक्टर वसंत समाय काढायला होते. मग ते तेवढे मिळाले जागे हे 2 कोटी 65 लाखाला मिळाली होती, 2 कोटी 40 मिळाली होती. मग हिशोब काढला तर 20 रुपये स्क्वेअर फुटांनी काय तर बसतंय. मग काय केलं, मी संस्था रजिस्टर केली चॅरिटीमध्ये. तिथं दाखल केल्यानंतर या राजकीय लोकांनी आमचा जो उद्देश होता जुनी मिलच्या जाग्यामध्ये घर बांधणी करायचं, तो उद्देश त्यांनी खोडला. आम्ही संस्था रजिस्टर केली. त्या संस्थेमध्ये पण लोकांना सर्व पैसे भरायला लावायचे होते, पण चॅरिटी कमिशनरला हाताला धरून ते संस्थेमध्ये उद्देश खलास करून टाकलं. मग आमच्या ह्या ट्रस्ट ह्यामध्ये चार्टर अकाउंटंट म्हणजे तुळपुळे साहेब, वकील केळकर, अर्धा वकील होते. त्याने म्हटले की बाबा आता कोणत्या नावानं पैसे घ्यायचे नको, ज्यांना जुनी मिलची जागा पाहिजे त्यांनी आपल्या स्वतःच्या नावे युको बँकेत खाते काढायचे आणि त्या खात्यामध्ये त्यांनी आपल्या स्वतः खात्यात 20 रुपये स्क्वेअर फुटानं पैसे भरायचे आणि जुनी मिलची जागा मिळेल तर त्यातून पैसे त्यांनी डायरेक्ट कोर्टात पाठवायचे. पण झालं काय, पैसे किती जमा झाले, किती पैसे जमा झाले, पैसे मग 7-8 कोटी जमा झाले होते, 7-8 कोटी त्यांच्या खात्यावरती. मग लिलाव बोलल्यानंतर आमचा लिलाव काय झाला, ते 2 मिळाली होती. अंतिम लिलावाला हायकोर्टातली मंजुरी पाहिजे होती. मग हायकोर्टात गेल्यानंतर बघा सोलापूरकरांवर जो जागेचे पैसे भरले लोकांनी, मी आज काय सांगतोय, आणि जवळजवळ आपल्या हातात पडली जमीन पडली, सँक्शन झालंय. शेवटच्या क्षणाला कायद्याची अडचण, शेवटच्या क्षणाला कायद्या अंतिम मंजुरी पाहिजे होती. सही होताना कोर्टात गेल्यानंतर सोलापूरच्या सर्व बिल्डर मंडळींनी
स्वार्थ राजकीय लोक स्वार्थी मंडळींनी फक्त जुनी मिल कंपाऊंड ही एकच जागा 5 कोटीची मागणी केली कोर्टात. 2च्या आई स्वतः आता वाढवले पैसे. त्यांनी 5 कोटी एका लॉटची 5 कोटी वाढवली 65 लाखाची. ते लोक सहज 5 कोटी करू शकतात 2चे. हा, पण तुम्ही कुठून करणार असे पैसे? मी करणार होतो पण माझ्या सोड बसले होते. मग आम्ही काय केलं, डॉक्टर माझ्या संग 4-5 लोक होते हिशोब करणारे. म्हणले 65 एकर जमीन आपण घेतली हे समजा केलं तर आपण 20 रुपये फूट देण्यापेक्षा आपण 30 रुपये दिले स्वतः तेवढे पैसे होतात तेवढे होऊ शकतं 5 कोटी भरून आपल्याला टाकू. तर मागू. मग म्हणलं 500 रुपये जमीन 30 होते. मग आम्ही काय केलं, कोर्ट काय म्हणलं आम्हाला, आता तुम्हाला 2,40,00,000 लिलाव मंजूरला बरोबर आहे पण अंतिम मंजुरीच्या वेळी हे पैसे वाढलेले आहेत. तरी कामगारांना व्याज मिळेल. मला बोलता येईना, कामगाराला व्याज मिळेल का ते पैसे कामगारांना मिळतील. हो, आणि तुमची इच्छा पूर्ण झाली. तुमची इच्छा पूर्ण होईल. पण ह्या लोकांना डॉक्टर हे म्हणलं होते की आपण 20 म्हणलं ही 500 जागा आपण 20 आणि 30 मध्ये गेलं. मग कोर्ट काय म्हणलं, जर तुम्हाला हे पाहिजे असेल मुदत दिलीत नाही तर तुम्ही या 5 कोटीला 5 कोटीच्या वरती तुम्ही काय वाढवू शकता का. हा. मग आम्ही 10 लाख वाढवले आणि 5 कोटी 10 लाखाला ही जागा 2 मिळाली जागा घेतली अंतिम मान्यतेच्या आणि ती मिळाली. आणि कोर्टाच्या लिलावाच्या अटीप्रमाणे लिलावाच्या सर्व जागा मग आमची किती झाली, 9,36,00,000 झाली. 25% रक्कम भरायची होती. 15 दिवसांनी 25% रक्कम भरणे गरजेचं होतं. मग आम्ही सरळच आलो. डॉक्टर वसंत सर्व जे युको बँकेच्या 16 जनतेने पैसे भरले होते त्यांना आव्हान केलं बोलून की ज्यांना जुनी मिल कंपाऊंडमधली जागा पाहिजे, आता आम्ही 20 रुपये फुटांना देणार होतो परंतु सौदा पण वाढला सौदा कोर्टामध्ये वाढवल्यामुळं या स्वार्थी बिल्डरने वाढवल्यामुळं आता 30 होतं. ज्यांना जुनी मिल कंपाऊंडमधील जागा पाहिजे त्यांना 30 रुपये फुटाने देण्यात येईल. आणि इतरत्र 20 ने देऊ. नाही 30 सर्व 30 देण्यात येईल. तर ज्यांना पाहिजे त्यांनी 15 दिवसामध्ये आणखीन पैसे भरावे. नाही पैसे नाही आम्हाला. बघा मी अजून होतो ॲडव्होकेट केळकर, ॲडव्होकेट कोळशेट्टी, तुमचे चाटोगाव तुळपुळे याबद्दल काय म्हटलं, यांचा पैसा हातात घ्यायचा नाही. आपल्या हातात घ्यायचा नाही. आपल्या हातात घ्यायचा नाही, कोर्टाला भरायचा. कारण का तर समिती नावानं उद्देश कॅन्सल केल्यामुळे समितीच्या नावानं सुद्धा घ्यायचं नाही. मग म्हणले की ज्यांनी जागेचे पैसे त्यांच्या स्वतः नावानं कोर्ट रिसिव्हरच्या नावानं ड्राफ्ट काढायचं. मग त्यांना सांगितलं की तुमच्या युको बँकेतून 5 कोटी होतील. तर मग ते 2,46,00,000 रुपये हे युको बँकेतून 25% 15 दिवसात भरली. भरल्यानंतर आम्ही सर्व खुश झालो. अजून 75% द्यायचे होते पण 75 3 महिने द्यायचे होते. पण खरं सांगतो सर्व करून हे सोलापुरातील या राजकीय स्वार्थी मंडळींनी महापालिकेच्या अधिकारी हातात धरून, त्यामुळे महापालिका आयुक्त जाते होते, सोलापूरच्या या जुन्या जागेबद्दल प्रचंड गैरसमज निर्माण केला. एवढी तरुण की जागेसाठी पैसे भरले लोक काय हाताशी धरून. म्हणजे आता पुढचे 75% वसूल करण्यामध्ये तुम्हाला अडचण यायला लागल्या. अडचण झाल्या. लोकांचा दिशाभूल करण्यात दिशाभूल करण्यात आली. हे तुम्हाला मिळणारी नाही आहे. आणि कोर्टामध्ये कोर्टाच्या लिलावाटीप्रमाणे जर 75% 3 महिन्यात जर नाही भरली, ही भरलेली 25% रक्कम सुद्धा जप्त होणार प्रॉब्लेम. त्यामुळे लोक बिथरले, पैसे कोण दिलेच नाही. पुन्हा एक वळण आलं सगळ्या इतिहासाला. मग काय झालं साहेब सांगतो, मी प्रयत्न केले कोर्टाने. मी म्हणतो ना, हा कोर्टाला माहीत होता. कोर्टाने काय केलं, कोर्टाचा असं आणलं की महापालिका असं केलेलं आहे, हे झालेलं आहे. तर कोर्टाने आदेश पारित केला, 3 लाख दिलं. काय म्हटलं, जर तुम्हाला अशा अडचणी केल्या असतील तर तुम्ही 50 लाख रुपये डिपॉझिट करा. तुम्हाला काय थोडं जागा आम्ही 10 एकर जागा रिलीज करतो. हे आदेश दिले कोर्टाने सहकार्य केलं छान. तुम्हाला एवढं दिल्यानंतर मी आज ते न्यायाधीश कोण होते सर, न्यायाधीशापेक्षा आज ह्या जुन्या जागेसाठी पैसे भरणारे प्रचंड 1-1 मिळून 10 कोटीचा मालक आहे. पण ह्या 778 लोकांनी मिळून 50 लाख रुपये मला देऊ शकले नाहीत. कारण त्यांची दिशाभूल झाली. त्यांची दिशाभूल आम्ही त्यांना दोष देत नाही. पण 50 लाख सुद्धा आम्ही कोर्टात भरू न शकल्याने या 768 भरलेली सर्व 2,46,00,000 रुपये जप्त झाली. जप्त झाल्यानंतर मी माझ्या अंगामध्ये संघर्षाचा, माझ्या वडिलाचं एक संघर्षाचं बीज होतं. मी काय केलं, हायकोर्टामध्ये गेलो. ते जप्त झालेले पैसे एक रीट दाखल केलं. जस्टिस धनुका यांच्या गेल्यानंतर त्यांनी झालं की म्हणलं हे जप्त झाले पैसे कामगाराला वाटा कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे. आणि मी माझं ध्येय काय साध्य केलं, एकवेळी ते जप्त झालेले पैसे कामगाराला वाटप केले. माझे कामगार खुश झाले.
त्या कामगारांवर. पण हे इकडे मी ते पैसे वाटल्यामुळं ही प्रतिष्ठित मंडळी डॉक्टर तुळपुळे ही मंडळी कुमार आमच्या आयुष्यामध्ये असं कधी नव्हतं. आमच्यामुळे लोकांनी पैसे भरले. किती नाट्यमय वळण आहेत बघा सगळ्या प्रकरणात. की तुमची जप्त होणं, तुम्हाला फायनल म्हणजे त्या बिल्डरनी बोली संपली असताना 5 कोटीला पुन्हा बोली करणं, ती तुम्ही उभं करणं, त्यात लोकांमध्ये येणारं दिशाभूल होणं, आणि यातून एक चांगलं साध्य झालं म्हणजे जप्त झालेले पैसे कामगाराला द्या म्हणून सांगितलं. पण आता तुम्ही कोर्ट म्हणजे ते पैसे मिळालेच की कोर्ट रिसिव्हरला. आता तुम्ही 3 कोटी वरचे पैसे 75% रक्कम तुम्हाला भरायची आहे. मग तुम्ही ती पुन्हा कशी उभी केली? पण काय कोर्टाने पण लिलाव रद्द केला त्यांनी कोर्टाने. चालेल. मग मी काय केलं, मग 2,40,00,000 मात्र कामगारांना मिळाले. बापरे. मग मी काय केलं, डॉक्टरांना वचन दिलं, डॉक्टर साहेब ज्या लोकांनी जुनी मिलमध्ये प्लॉट मिळाले 30 कोटीचे पैसे भरले होते, एक तर कोर्टातून त्यांचा पैसा परत मिळून देईन अथवा त्यांना जागा मिळून देईन. म्हणून मी जुनी मिलच्या गेट समोर 10 वर्ष आंदोलन केलं, सत्याग्रह केला. कोर्टाने 3 वेळा जागा लिलाव जाहीर पुन्हा लिलाव काढला, पण आमच्या आंदोलनामुळे लिलाव काय होऊ शकला नाही. तुमच्यावर पुन्हा 2,40,00,000 कामगारांना मिळाले, आनंद झाला. पण ज्यांच्या 20 रुपये प्रति चौरस फूट 30 रुपये तुमच्या विरुद्ध उभं राहिले. नाही ते काय काय बिचारे पैसे जमते. त्यांचा प्रेशर आला नाही तुमच्यावर? येत होते आमचे पैसे तर परत द्या, पण आम्ही सत्याला बसलो होतो. मग कुमार करजगीने आम्हाला फसवलं. तेव्हा काय नव्हतं, पैसे डायरेक्ट कोर्टात भरले होते, त्यामुळे त्यांना चान्स नव्हता. कुमार करजगीने पैसे दिलेच नव्हते, पैसे दिले. परंतु कायद्याच्या बंधनातून एखादा न्यायमूर्ती जर सहानुभूती दाखल असेल तर तू कसं करू शकतो? म्हणजे ते न्यायमूर्ती धानुका तुम्ही नाव सांगताय ना, जस्टिस धनुका, त्याच्यात ते जस्टिस धनुकाचा फोटो लावून त्याला नमस्कारच करायला पाहिजे. खरंच करतं त्यांनी त्याचा तो डिस्क्रिशनरी पॉवर म्हणून त्यांनी सांगितलं. आता कायदा नाही काही जप्त झाले पाहिजे कामगाराला दिले पाहिजे, पण त्यांनी ते दिले आणि तुमच्या हेतूशी तळमळ त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. आता तुम्ही पुढचा इतिहास तुम्ही 10 वर्ष संघर्ष केल्यानंतर मग नवीन वळण लागलं सगळ्या गोष्टीला, पुन्हा लिलाव जाहीर झाला. नाही 10 वर्ष संघर्ष केल्यानंतर कोर्ट रिसिव्हरचा थकला, जागा विक्री होईना. विक्री काय होईना? मग 19 जानेवारी आता 5 कोटीची बोली ज्यांनी बोलली होती येईन आता कोण सत्याग्रह चालू केलं. मी का नाही आले? त्यांना भीती आमची की पुन्हा काहीतरी कायद्यातून तुम्ही पुन्हा जागा करून देणार, 5 कोटी बुडतील, आमचे पैसे बुडतील. मग मला नगरचे बिल्डर शरद मुथा हे भेटले, ते अग्री केलं. पण त्यांनी सुद्धा काय केलं, त्या बिल्डर सुद्धा ह्या इथल्या राजकीय लोकांना अंडर केलं. मग शरद मुथांनी सगळे पैसे भरायला तयारी दाखवले, पण पैसे भरले नाही त्यांनी. मग काय झालं, 1996 साली बॉम्बेचे उद्योगपती रतनलाल जैन त्यांनी पैसे द्यायचे, त्यांनी पैसे ते बघितले, जागा एवढे पैशाला तयार ठेवले. मग कोर्टात आम्ही दाखल केलं रीट. 4 कोटी रुपये दिले त्यांनी. तर त्यांनी 4 पहिले स्टार्टला 4 पडले, मग बाकी भरल्यानंतर तुम्हाला देतो. मग 4 कोटी भरले, काही जागा रिलीज केली तिकडची, लॉट नंबर 3. मग त्याला मिळाली का जागा? ती जागा मिळतात, त्यांनी दिली जागा. मी ते घेतल्यानंतर सर्वात मोठं दुर्दैव काय माहिती आहे का, की महापालिकेने या जागेवरती रेजिडेंट ठेवलं होतं, जुनी मिलच्या जागेवरती. पुन्हा नवीन राजकारण सुरू झालं. नाही राजकारण चालू केलं. तो सावकार काय म्हणला, मी जुनी मिलच्या कंपाऊंड जागेसाठी पैसे देणार नाही, कारण ते आरक्षण आहे, त्या आरक्षणाने ते मला जरूर नाही. मग मी काय म्हणतोय त्यानं, तर मी काय केलं, मला तर जागा नको होते, मला या लोकांचे पैसे द्यायला पाहिजे होते, व्यवहार पण झाले, कामगार पैसे मिळतील. मी महापालिकेला कामगारांच्या रक्कम पूर्ण देण्यात झाल्या का? मग त्यावेळेस कामगारांचं देणं सगळं संपलं. आता सर्व फंडासहित सर्व 4.5 कोटी वाटप. तुमचा सत्कार झाला असेल मग, जय जयकार. कामगारांनी जय जयकार केला. माझे वडील जय जयकार. मी एक कामगाराचा मुलगा, या कामगारांच्या. बरं, आता हे प्रकरण इथपर्यंत आलं की तुम्हाला आता पैसे उभे करणं आवश्यक आहे. लिलावात बिल्डर वगैरे मंडळीचा इंटरेस्ट संपला, आणि तुम्ही ज्यावेळेस प्रत्यक्षात पुन्हा फायनल हे करायला उभं राहिलात जमीन ताब्यात घेण्यासाठी, तर तुम्हाला पैसे भरणं भाग पडलं. नाही, ते तुम्हाला जैननी दिले. जैन तिकडे दिले, पण इथलं जुनी मिलला त्याला तयार नाही कोण. कारण त्या आरक्षणाचं आरक्षण होतं. मी महापालिका पर्चेस नोटीस दिली. म्हणजे ह्या सगळ्या राजकारणात तुम्ही त्या स्वार्थी लोकांना नामोहरम केलं, पण तरी ते महापालिकेला हाताशी धरून तुम्हाला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली. मग माझ्या वकिलाने काय सांगितलं, महापालिकेचा जागा पाहिजे असेल तर त्याला बाहेरचा रेट द्यावा लागेल, गव्हर्नमेंट रेट द्यावा लागेल. मग मी महापालिका पर्चेस नोटीस दिली की द्या तुम्ही जमीन, देऊन टाका जमीन आणि पैसे द्या, देऊन टाका आमचे पैसे. आम्ही 20 रुपयापर्यंत लोकांना परत. महापालिकेजवळ पैसे नव्हते, मी 100 रुपये परत दिले असते व्याज त्यांचे. पण महापालिकेने काय केलं, आमच्या महापालिकेने नाटक केलं, एक ठराव पास केला, एक कमिटी नेमली,
मी 1,00,000 फूट जागा व त्यावर 5-8 हॉस्पिटल बांधायचं, हॉस्पिटल बांधायचं त्या सर्व आरक्षण उठवायचं. आणि सगळे आरक्षण आम्ही उठवणार. त्यांनी उठवले, हा. ठराव झाला, स्टँडिंग कमिटी ठराव झाला, जनरल बोर्ड ठराव झाला, गॅजेट झालं 2 साली. बर पण खरं सांगतो, एक गेंड्याच्या कातडीचे महापालिका अधिकारी आरक्षण उठून सुद्धा अजूनपर्यंत या जागेवरचे संपूर्ण आरक्षण उठवले नाहीत. म्हणजे कागदोपत्री अजून काही केलं कागदोपत्री 70-30% तसं राहिले. त्यामुळे काय 100-200 लोकांचे जागाचे प्लॉट देणं अजून बाकी आहे. बाकी आहे. म्हणजे अजून सुद्धा ते मग मी सावकारांना पैसे दिल्यावर मी व्याजाने पैसे आणले बाहेरनं, 36% व्याजाने. बापरे. आणि ह्या जागेला पैसे भरून ही जागा ताब्यात घेतली. आणि आज सांगतो साहेब, ओमान मी आज तुमच्या समोर बोलतोय, जी जागा व्याजाने पैसे घेतले, मी सावकाराला 2-2.5 कोटीसाठी 28 कोटी रुपये व्याजासहित मॅचपर्यंत भरलेले. बापरे. 28 कोटी. पण मी काय केलं, 98 साली जागा ताब्यात आल्या, 19 जानेवारी. अजून आज सांगतो, त्या पैशापेक्षा सर्वात मोठा माझा अमेरिकेने मला डॉक्टरेट दिली, मला एज्युकेशन व सोशल, याच्यापेक्षा एक मोठा जर माझा बहुमान कोण केला असेल तर ते घटना घडली 19 जानेवारी 1998. कोर्टामधले सर्व जागा घ्यायचं माझी ऑर्डर झाली. कोर्ट नंबर 6 मी रडू लागलो, माझ्या डोळ्यांना पाणी येऊ लागलं. खरं सांगतो तो का तर 8 वर्षात संघर्ष भोगडला होता. झाल्यानंतर मी जिंकलोय, कोर्टामध्ये असं ऑर्डर झालेले, मीचा मालक आला, कोर्टाचा मालक माझ्या सोळ आले, करज की मिल गई थंडक, हो गई शांती. तो रागाने म्हटला, तर मी काय केलं असेल तर कोर्ट नंबर 6 मध्ये त्या मीच्या मार्गात पाय धरले. शेठजी हमारे पुरखों ने आपका नमक खाया. तर आत्महत्या के म्हणजे कोण, मी जिंकल्यानंतर मालकाचे कोर्टात पाय धरले हे समजल्यानंतर मला मालकाने काय केलं, करज की तू मेरे साथ आहे का, अभी क्या भी आहे का. काय झालं होतं, 15% व्याजाने म्हणजे 9 कोटी व्याज भरण्यासहित माझा मंजूर झाला होता. म्हणजे 88 पासून ते 98 10 वर्षाचे पैसे दिले 7 कोटी. तर 15% व्याजाने तुझा मी भरत असेल तर आम्हाला जागा द्या. आम्ही मान्य केलं तर सावकार पैसे द्यायला तयार होते. मग आम्ही मालकाच्या घरला गेलो. मालक पुन्हा 88 साली जे 2 कोटी ठोकर मी बाहेर आलो होतो त्याच बंगल्यात पुन्हा 98 साली गेलो. मालक आत गेले, त्याचे कोट टाय बी सर्व काढून एक बंडी घेऊन बाहेर आले. मी सोफ्यावर बसलो होतो, गुडघे टेकले, माझी माफी मागायला. बापरे. करेज की अगर आज मैं तुम्हारी क्षमा नहीं मांगूंगा तो भगवान मुझे क्षमा नहीं करेगा. तुमने जो किया है साहेब एवढं नाही तर त्याने मला जे पत्र दिलं, हाय इम्पॉसिबल मॅटर कॅन बी सेट आउट, यू आर यू. म्हणजे माझ्या कामगारासाठी तू जे काम केलं, लिटल ट्रँगल मी ट्रँगल तयार केलं होतं, लिटल ट्रँगल मी केलं होतं, आणि तू सर्व चक्र फिरून तू जे काम केलंस आता तू करणार आहे. मला लेखी पत्र दिलंय, ते माझ्या पत्र मी फ्रेम करून लावलेलं आहे. अशा संघर्षाचा हा शेवट गोड झाला. ते पत्र दिल्यानंतर त्या मालकाने काय केलं असेल तर हायकोर्टामध्ये 15% व्याज, 9 कोटी व्याज द्यावं लागलं होतं. तर एक अंडरटेकिंग पत्र, यांचं कर्ज मला ते पैसे मालकाला मिळाले असते, याचं पैसे कर्ज व्याज माफ करावं असं कोर्टात अप्लिकेशन दिलं. आणि ते पैसे व्याज माफ झालं म्हणून मी 1998 जागा ताब्यात आल्यानंतर सर्व लोकांना बोलवलं, 10 सोसायट्या केल्या, 2000 पैसे भरले, त्यांच्या 6 सोसायट्या, 1000 फूटचे ज्याने पैसे त्यांचे 4 सोसायट्या, चिठ्ठी ठेवून त्यांना प्लॉट वाटप केले. ते भाग आता थोडे ह्याच्यामध्ये काय अजून की हे सगळं संपलेलं नाही आहे. आपल्या लोकांपर्यंत कसं पुढची पिढी हे तुमचं कहाणी 4 तास ऐकेल का नाही सांगत नाही, पण आपण अतिशय शॉर्टमध्ये हे सगळा विषय बसवलेला आहे. शेवटी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या आता पुढे मनीषा काय आहे? कारण हे तर प्रचंड, म्हणजे मध्ये तुमचा मर्डरचा प्रयत्न झाला, एक बिल्डरमध्ये बेकायदेशीर व्यवहार करून संपला एक बिल्डर, आपण ते नाव नको घ्यायला आता. परंतु आता खोटे केस मला 8 महिने जेलमध्ये जावं लागलं. जेलमध्ये जावं 8 महिने. हे सगळे आणखीन कथानक आहेत त्यामध्ये, ते सगळे आपण आता नको घ्यायला. फक्त मला काय म्हणायचं आहे की तुम्ही मला बोलताना काय म्हणलात की ह्याच्यामध्ये मी थोडी बदमाशी केली असती तर 10-12 कोटी रुपये मी सहज कमवू शकलो असतो. मला वाटतं असं 100 कोटी कमवलं असतं मी. पण तुम्हाला तो मोह का झाला नाही? काय संस्कार आहेत तुमच्यावर असे? माझ्या आजोबाचं जे अभंग तुम्ही मला सांगता नेहमी, त्यातल्या 2 ओळी सांगा आता, सांगतो की स्वतःच्या कल्याण होणं महत्वाचं नाहीये. काय, माझे आजोबा धोंडोपंत दादांचे चोपदार, वारकरी संप्रदायाचे. मी घरात मिल बंद पडण्यात लहान होतो, मला शेतात घेऊन कुशाकडून झोपणार आणि त्याने जे मंत्र म्हणतो तो कामाचा ते ऐकून 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 मला पाठ झालेला आहे. सोलापूरकरांनो, माझ्या आजोबाचे जे बाहेर उपकार आहेत की निस्वार्थ जगण्यासाठी आणि काय जगायला पाहिजे माणूस म्हणून
ते त्यांच्या अगमत ऐकून ऐकून पाठ झालं. त्यातली एक ओळ मला फार अपील होते की आपलं कल्याण करणं ह्यात महत्व नाहीये. मी वाचून ऐकून दाखवतो. सोलापूरकरालाही समजावं म्हणून सांगतो, म्हणतो आज ते. जन्मतेचं मूळ पाहिनं शोधूनही दुःखासी कारणी जन्म घ्यावा. पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी. नरध्या येऊनी हानी केली. ऐका, रजतम सत्व आहे ज्याची अंगी, याचं कोणी जगी वाया गेला. तम म्हणजे काय नरकच केवळ, रजत सबळ माया जाळ. तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य, करा परमार्थ अहर्निशी. अन सदा परमार्थ करावा, पाय न ठेवा आडमार्गी. आडमार्गी कोणी जनते जातील, त्यातून काढील तोची ज्ञानी. तोची ज्ञानी खरा तारी तुझी असी. वेळ त्याशी क्षण जावे, आपण तरेल नव्हे ते नवल. आपण तरेल नव्हे ते नवल, कोण उद्धरली इतरांची जो. तर ही प्रेरणा आहे. आता आपल्या डोक्यावर काही म्हणजे आता तुम्ही खूप करोडो रुपयाचे व्यवहार केलेले आहेत आणि अजूनही करू शकता. तर तुम्ही आता तुमच्या आयुष्याच्या ह्या उतरणीच्या काळामध्ये, कारण तुम्ही आपण दोघांनी 70 ओलांडलेले आहेत आणि तुमचं काय प्लॅन आहे आता लोकांसाठी? आज तुमच्याबरोबर हे बसतोय मी सिद्धरामेश्वरच्या या नगरीमध्ये. सिद्धरामेश्वर आश्रमाचं एखादं यश मिळालं झाले त्याच्या आश्रमानं, आणि मी जाताना काहीही घेऊन जाणार नाही, हे तिरवार सत्य आहे. तर माझी एक स्वप्न आहे की ज्या सोलापूरला प्रतिष्ठित लोकांना आज ज्या लोकांनी जुन्या जागासाठी 30 रुपये 50 जागा गुंतवली होती, ते कुमार कर्दगीच्या चेहऱ्याकडे बघून गुंतवलेले नाही. हे सोलापूर प्रतिष्ठित मंडळ एक कमिटीत होते, तुम्ही पैसे गुंतवलात. तर मी आज माझी एक इच्छा आहे प्रामाणिकपणे, सोलापूरकरांनो तुम्ही जागेसाठी 88 पैसे गुंतवले होते. आज मी अरुण जोशी साहेबांना मी एवढे सांगतोय आजच्या माध्यमातून, ज्या किमतीत जागा आलेली आहे त्याच किमतीत तुम्हाला मी जागा देणं आजही तयार आहे. आर्किटेक्ट तुमचा राहील, इंजिनियर तुमचा राहील, वकील तुमचा राहील. मला काय नको आहे. हे का म्हणतो आता मला, माझ्या आयुष्यात 77 वर्ष आता पूर्ण होतात. मी एक स्वप्न पाहिलं, नुसतं अध्यात्म ऐकून नाही, तो कृतीत आणायचं आहे. आणि जाताना मला वर पुन्हा माझ्या ज्या लोकांच्या भविष्यात मला एवढं प्रतिष्ठित मंडळी, मला शरद पवारांनी प्रश्न विचारला होता, कुमार डॉक्टर वळसंकर, केळकर, तू हे 16 दिग्गज माणसं सदस्य, डॉक्टर वळसंकर खजिनदार आणि तो अध्यक्ष, म्हणजे स्वप्नाचं कधी न वाटणारं. पण या मंडळीने मला एवढं मोठं केलं. ही एकत्र येणारी मंडळी, आणि त्या मंडळी मी शब्द दिलं, वचन दिलं होतं, एक तर ज्यांनी पैसे त्यांचा पैसा परत देईन अथवा त्यांना जागा देईन. आज मी तुम्हाला एक विनंती करतोय, ज्या तुम्ही जागा त्या मी आता जागेत येणार आहेत. आणि तुम्ही म्हटलं पुढचं माझं का म्हणतोय तुम्हाला, तुमच्या तुम्ही जे मला काय खोटे तक्रार केले आहेत, मी तुमचे पैसे कोटत भरलेले आहेत. पण आज तुम्हाला या जागेमध्ये पूर्ण करण्यासाठी माझ्या कामगारांनी 10 वर्ष सत्याग्रह केलेलं आहे. 10 वर्ष. आणि सत्याग्रह बसताना मी आमच्या सत्याग्रह म्हाताऱ्यांबरोबर म्हणत होतो, आपल्या जागेचं काम होईल. काम झालं की तुमचे सुद्धा घर बांधताना मी तुम्हाला जागा फुकट देईन. तर आज तुमच्या जागा तुम्ही ताबड घेऊन द्याव्यात माझं. आणि तू म्हणता माझं काय स्वप्न आहे, राहिलेली सर्व जागा मी माझ्या कामगारांच्या, गरिबांच्या घरात स्वप्न मी फ्रीमध्ये देणार आहे. आणि हे जलद माझ्या आयुष्यात काम करण्यासाठी तुम्ही लोकांनी ज्यांनी पैसे दिले 88 साली, तुम्ही तुमच्या जागा घेऊन जावा. नसते तुम्हाला जागा आवश्यक न करत असेल तर तुमचे पैसे व्याजासह परत देऊन टाकू आम्ही. म्हणजे का, प्रेमाने तुम्ही माझ्या सोलापूरच्या प्रतिष्ठित लोकांना बघून पैसे दिलेले आहेत. आज अनेक लोक तुम्हाला फसवणार नाही, अजिबात नाही, सपना सुद्धा फसवणार नाही. आणि ज्यांनी सत्याग्रहात भाग घेतला त्यातले जे हयात आहेत किंवा त्यांचे वारस आहेत, त्यांच्या वारसांना त्यांची कमिटी केली, मी त्यांना मोफत जागा देणार. त्यांची कमिटी केलेली आहे. त्या कमिटीला मला या राहिल्या जागा सर्व मोफत द्यायच्या आहेत. आणि कुमारकरीच्या वडिला आजोबाची शेत होती माझी, त्याची किंमत 50 फूट वाढलेली आहे. आता ह्या सगळ्या प्रकरणात मला शेवटी समारोप करताना हे सांगायचं आहे, आपल्याला मिळालेला वैचारिक वारसा असतो ना, तो फार महत्त्वाचा असतो. आणि शेवटी तुमच्या पूर्ण आयुष्याला प्रेरणा तुकाराम महाराजांच्या अभंगाने मिळालेली आहे. आणि सिद्धरामेश्वरांची ही जी पावनभूमी आहे, त्या सिद्धरामेश्वरांची प्रेरणा, ज्या माणसाच्या पाठीशी इतकी पुण्याची प्रेरणा उभी राहते, तो माणसाचं पाऊल वाकडं पडू शकत नाही. आणि त्यातून हा सगळा इतिहास घडलेला आहे. पुढच्या पिढीने 1985 पासून 2016 पर्यंत घडलेला जो इतिहास आहे त्याची नोंद घ्यावी, एवढंच मला सांगायचं आहे. आपण ज्या गावात राहतो त्या गावात काय घडलेलं आहे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून हा सारा आटापिटा केलेला आहे.
तर आपण यात सहभागी होऊन जी माहिती दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. नमस्कार. त्या सोलापूर शहर मला फार मोठं केलं का चातेक सांगतो. एक चौथी शिकलेल्या माणसाला संघर्ष करायची प्रेरणा मिळाली. माझ्या गरीब कामगारी माझ्या पाठी खंबी उभं राहिले आणि माझ्या आजोबा वडिलांच्या संस्कारातून जी निस्वार्थ कामगारी प्रेरणा मिळाली. यातून एक चौथी शिकलेल्या माणसाला अमेरिकेच्या सारख्या कॅबिनेट मला डॉक्टरेट एज्युकेशन डॉक्टरेट देते. हे काय, हे साधं नाही आहे. हे सर्व तुमच्या सोलापूरकरच्या माझ्या कामगारांचं व तुम्ही जे जागे पैसे तुमच्या सर्व लोकांचे उपकार आहेत. मी एवढं सांगेन त्या क्षेत्रामध्ये पाऊण पैशामध्ये कुठलाही विचार न करता बिनधास्तपणे तुम्ही या. मला कुठलाही लाभ लोभ पैशाचा लोभ नाही आहे. मी तुम्ही बसून जेवढे तुम्हाला जागा देण्यात तयार आहेत त्या जाताना फक्त मी का आज बोललो आहे, मी त्यांना दिलेले शब्द आहेत. आता एक जण बी हयात नाहीत, सर्व मारलेले आहेत आणि मी आता त्या वाटेवर आहे. जातात घ्या मला त्यांना द्यायचा साहेब डॉक्टर तुम्हाला दिलेले वचन मी पूर्ण करून आलो. ओके, धन्यवाद. नमस्कार.